चोखोबारांनी बघितलं तर पत्नीचं बाळांपण झालेलं होतं. आतमध्ये गेले विचारलं, का ग कुणी बाळांपण केलं? चोखोबारांच्या पत्नीने सांगितलं, हो असं काय बोलता वेड्यासारखं. आणि चोखोबारा विचार करायला लागले, अरे आपण तर आपल्या बहिणीच्या घरी गेलोच नाही, आपल्या बहिणीला आपण निरोपच दिला नाही. मग आज आपल्या बहिणीच्या जागेवर नेमकं कोण आलं होतं? कोण होतं मायबाप? तो साक्षात भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा होता मायबाप. चोखोबाची बहीण झाला चरण धरू, बहिणी मुगडा